नमस्कार. टी परीक्षेची उत्तम तयारी होण्यासाठी करुणा गुरव सराव प्रश्नसंच सादर करीत आहेत आणि आज आपण याच प्रश्नसंचावर एक अत्यंत रंजक अशी सखोल चर्चा करणार आहोत. पुढे जाण्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक नक्की करा बरं का. श्रोते हो, आजच्या या सखोल चर्चेत सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपल्याकडे एक शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे टीईटीची एक सराव प्रश्नपत्रिका आहे. सामाजिक शास्त्रे आणि सामान्य ज्ञान या विषयावर एकदम रॅपिड फायर असा हा प्रवास असेल. अगदी बरोबर. आपण या प्रश्नपत्रिकेतील प्रश्न क्रमांक 159 ते 198 असे क्रमाने पाहणार आहोत. बरं, तर मग अजिबात वेळ न दवडता आपण सुरू करूया. पहिला प्रश्न आहे 159. कोकणात इंग्रजांविरुद्ध कोणी उठाव केला? याचे उत्तर आहे फोंड सावंत. अच्छा, फोंड सावंत. म्हणजे आपण नेहमी 1857च्या उठावाबद्दल ऐकतो. हो, पण हे जे स्थानिक उठाव होते ना, ते म्हणजे त्या मोठ्या स्फोटाआधीच्या ठिणग्या होत्या. स्थानिक लोकांच्या हक्कांवर गदा आल्यावर त्यांनी दिलेला तो लढा होता. खरंय. आता प्रश्न 160 कडे वळू. भारतीय प्रबोधन म्हणजे मुख्यतः काय? याचं अगदी सोपं उत्तर आहे वैचारिक जागृती. म्हणजे फक्त पाश्चिमात्य कपडे घालणे किंवा इंग्रजी बोलणे नव्हे ना? अजिबात नाही. भारतीय प्रबोधन हे विचारांच्या मुळाशी जाणारे होते. जुन्या रूढी आणि परंपरांना तर्कशुद्ध प्रश्न विचारण्याची ती एक चळवळ होती. क्या बात आहे. आता पुढचा प्रश्न 161. 16व्या शतकाच्या उत्तरार्धात जनतेच्या हक्कांची पायामल्ली का होऊ लागली? याचे मुख्य कारण होते की राजसत्ता प्रबळ बनली होती. म्हणजे राजे लोक जास्त शक्तिशाली झाले होते ना? हो ना. आणि जेव्हा सत्ता एकाच ठिकाणी केंद्रित होते तेव्हा साहजिकच सामान्य माणसांचे हक्क नाकारले जातात. सत्तेचा हा उन्मादच पुढे अनेक क्रांतींना जन्म देणारा ठरला. बापरे. आणि याच क्रांतीचा संदर्भ पुढच्या प्रश्नात म्हणजे 162 मध्ये दिसतोय. अमेरिकेतील वसाहती व इंग्लंड यांच्यात तणाव का वाढला? कारण इंग्लंडने तिथे स्टॅम्प ॲक्ट लागू केला होता. म्हणजे वृत्तपत्रे आणि कायदेविषयक दस्तऐवजांवर कर लादला गेला. एक मिनिट. म्हणजे आज जर सरकारने अचानक आपण रोज वाचत असलेल्या वर्तमानपत्रावर किंवा व्हॉट्सॲप मेसेजवर कर लादला तर कसा संताप येईल? अगदी तशीच परिस्थिती तिथे होती. प्रतिनिधित्व नसताना कर का भरायचा हा तो राग होता. अगदी बरोबर. आता युरोपमधल्या क्रांतीचा उल्लेख आलाय प्रश्न 163 मध्ये. विचारले आहे की फ्रेंच विचारवंतांची जोडी कोणती नाही आणि पर्याय आहेत रूसो, वॉल्टेर वगैरे. त्यात एक जोडी आहे मॅझिनी आणि कावूर. ही जोडी फ्रेंच नाही आहे, कारण ते इटालियन आहेत. त्यांनी इटलीच्या एकत्रीकरणात मोठी भूमिका बजावली आहे. अच्छा, ते इटालियन होते. आता प्रश्न 164. आफ्रिकेला काळे खंड का म्हणतात? यावर बऱ्याच जणांचा गैरसमज असतो, पण उत्तर असे आहे की तेथील बराचसा भाग युरोपियन लोकांसाठी अज्ञात होता. म्हणजे युरोपियन लोकांना तिथला भूगोल माहीत नव्हता म्हणून त्यांनी त्याला अंधाराचा खंड ठरवून टाकलं. हो ना. हे युरोपियन मानसिकतेचे एक उत्तम उदाहरण आहे. अज्ञान त्यांचे स्वतःचे होते, पण नाव मात्र त्यांनी आफ्रिकेला दिले. हे खूपच रंजक आहे. आता पुढचा काळ म्हणजे महायुद्धांचा. प्रश्न 165-2. महायुद्धांच्या दरम्यानचा काळ किती वर्षांचा होता? बरोबर 20 वर्ष. 1918 ते 1939. तो मानवी इतिहासातील खूपच अस्थिर काळ होता. बरं, पुढचा प्रश्न 166. मिसाईल मॅन म्हणून कोणाला ओळखले जाते? हे तर मला वाटते सगळ्यांनाच माहीत असेल. नक्कीच. डॉक्टर APJ अब्दुल कलाम. भारताला अवकाश आणि संरक्षण क्षेत्रात स्वयंपूर्ण बनवण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. आता क्रांती आणि समाज सुधारणा यांच्यातील फरकाचा एक प्रश्न आहे. 167. खालीलपैकी कोणती क्रांतिकारी संघटना नव्हती? याचे उत्तर आर्य समाज असे आहे. कारण ती एक समाजसुधारक संस्था होती. बरोबर? अगदी बरोबर. स्वामी दयानंद सरस्वती यांनी स्थापन केलेला आर्य समाज हा प्रामुख्याने शिक्षण आणि अंधश्रद्धा निर्मूलनावर काम करत होता. त्यांनी सशस्त्र क्रांतीचा मार्ग निवडला नव्हता. समजलं. आता प्रश्न 168. पहिल्या महायुद्धाच्या काळात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष कोण होते? ते होते वुड्रो विल्सन. अच्छा, विल्सन. आणि आता भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील प्रश्न 169. वैयक्तिक सत्याग्रहातील पहिले सत्याग्रही कोण होते? महात्मा गांधींनी निवडलेले पहिले सत्याग्रही होते विनोबा भावे. गांधीजींनी सामूहिक सत्याग्रहाऐवजी वैयक्तिक सत्याग्रह का निवडला असेल? कारण त्यावेळी दुसरा महायुद्ध सुरू होते आणि देशाला मोठ्या संकटात न ढकलता शांततेच्या आणि अहिंसेच्या मार्गाने निषेध नोंदवणे हा त्यामागचा उद्देश होता. क्या बात है.
आता आपण इतिहासाची पाने उलटून नागरिकशास्त्र आणि आंतरराष्ट्रीय संबंधांकडे वळतोय. प्रश्न 170. राष्ट्रसंघाचे म्हणजे लीग ऑफ नेशन्सचे मुख्य कार्यालय कुठे होते? ते स्वित्झर्लंडमधील जिनिव्हा येथे होते. बर. आणि प्रश्न 171. 1944 साली पंचशील तत्वे कोणी मांडली? ती भारताचे तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी मांडली होती. शांततापूर्ण सहजीवनासाठी हा एक मोठा आंतरराष्ट्रीय प्रयोग होता. आता पुढचा प्रश्न 172 खूप महत्वाचा वाटतोय. संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा समितीत स्थायी सदस्य किती आहेत? याचं उत्तर आहे 5 सदस्य. अमेरिका, रशिया, ब्रिटन, फ्रान्स आणि चीन. पण मला एक सांगा, ही रचना तर दुसऱ्या महायुद्धानंतरची आहे ना? मग आजच्या जगात हे 5 देश खरोखर सगळ्या जगाचं प्रतिनिधित्व करतात का? हाच तर जागतिक राजकारणातील सर्वात मोठा वादाचा मुद्दा आहे. आजच्या बदललेल्या परिस्थितीत ही रचना पूर्णपणे कालबाह्य झाली आहे. म्हणूनच भारत या स्थायी सदस्यत्वाची सातत्याने मागणी करत आहे. नक्कीच. आणि भारत हा आता एक सार्वभौम देश आहे. तोच आपला प्रश्न 173 आहे. परकीय वर्चस्वापासून मुक्त आणि स्वतंत्र कारभार असलेला देश कोणता? त्याला आपण सार्वभौम देश असे म्हणतो. आता राज्यघटनेबद्दलचा प्रश्न 174. उपराष्ट्रपती हे कोणत्या गृहाचे पदसिद्ध सभापती असतात? ते राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतात. अच्छा. आता स्थानिक प्रशासनाचा प्रश्न 175. महानगरपालिका आयुक्ताचा सहाय्यक अधिकारी कोण नसतो? याचं उत्तर आहे उपमहापौर. कारण उपमहापौर हे जनतेने निवडून दिलेले लोकप्रतिनिधी असतात. म्हणजे ते प्रशासकीय अधिकारी नसतात. अगदी बरोबर. ते आयुक्तांच्या हाताखालचे अधिकारी असूच शकत नाहीत. आता प्रश्न 176 खूपच गमतीदार आहे. अंदमान व निकोबार कोणत्या उच्च न्यायालयाच्या कक्षेत येतात? हे येतात कोलकाता उच्च न्यायालयाच्या कक्षेत. पण भौगोलिकदृष्ट्या तर ती बेटे चेन्नईला जास्त जवळ आहेत ना? मग कोलकाता कसं काय? कारण इथे प्रशासकीय सोय आणि इतिहास अधिक महत्वाचा ठरला. ब्रिटिश काळात भारताची राजधानी कलकत्ता होती आणि अंदमानचा सारा कारभार तिथूनच चालायचा. तोच ऐतिहासिक धागा पुढेही कायम राहिला. कमाल आहे. आता देशाच्या सुरक्षेबद्दल प्रश्न 177. निमलष्करी दलात कोणाचा समावेश होतो? यात सीमा सुरक्षा दल म्हणजे BSFचा समावेश होतो. ते प्रामुख्याने शांततेच्या काळात देशाच्या सीमांचे रक्षण करतात. आता नागरिकशास्त्राच्या पेपरमध्ये एक गणिताचा प्रश्न आला बघा. प्रश्न 178. मिलिंदचे वय 13 वर्षे आहे. त्याला मतदानाचा अधिकार किती वर्षांनी मिळेल? हे खूप सोपे आहे. भारतात मतदानाचे वय 18 वर्ष आहे. म्हणजे 13 अधिक 5. उत्तर आहे 5 वर्षांनी. हा, बरोबर. आणि या निवडणुका घेण्याची जबाबदारी निवडणूक आयोगाची असते. त्याबद्दलचा प्रश्न 179. भारतीय निवडणूक आयुक्ताची नेमणूक कोण करते? ही नेमणूक थेट राष्ट्रपती करतात. कारण निवडणूक आयोग ही शासनापासून पूर्णपणे स्वायत्त संस्था असायला हवी. हो, जेणेकरून निवडणुका निष्पक्ष होतील. आता राजकारणाचा शेवटचा प्रश्न 180. अलिप्ततावादी चळवळीत कोण नव्हते? ट्रुमन नव्हते. कारण ते अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होते आणि शीतयुद्धातील एका मोठ्या गटाचे नेतृत्व करत होते. अलिप्त राहण्याचा प्रश्नच नव्हता तिथे. अगदी स्पष्ट आहे. चला तर श्रोतेहो, आता आपण मानवी कायदे आणि राजकारणातून थेट निसर्गाच्या आणि विश्वाच्या अथांग पसाऱ्याकडे वळूया. प्रश्न 181. अवकाशातील ताऱ्यांचा समूह म्हणजे काय? त्याला आपण दीर्घिका किंवा तारकामंडळ असे म्हणतो. आपली आकाशगंगा ही अशीच एक मोठी दीर्घिका आहे. बापरे. आता प्रश्न 182. अमावस्या व पौर्णिमेला येणारी भरती कोणती असते? तिला आपण उधाणाची भरती म्हणतो. ही एवढी मोठी का असते? कारण त्या दिवशी सूर्य आणि चंद्राच्या एकत्रित गुरुत्वाकर्षणामुळेच समुद्राचे पाणी अधिक ताकदीने खेचले जाते. एक प्रकारची रस्साखेचच असते ती. निसर्गाची ताकदच वेगळी आहे. आता याच अवकाशात जाण्यासाठी आपण काय वापरतो? हा आहे प्रश्न 183. साहजिकच अवकाश प्रक्षेपणासाठी आपण अग्निबाण म्हणजेच रॉकेटचा उपयोग करतो. बरोबर. आणि निसर्गाचा कोप मोजण्याचा प्रश्न 184. रिश्टर हे कशाची तीव्रता मोजण्याचे एकक आहे? रिश्टर स्केलवर आपण भूकंपाची तीव्रता मोजतो. म्हणजे जर 5 वरून 6 वर तीव्रता गेली तर तो भूकंप फक्त 1 अंकाने वाढत नाही. हे लॉगरिथमिक स्केल असल्यामुळे तो तब्बल 10 पटींनी अधिक शक्तिशाली आणि विध्वंसक होतो. 10 पटींनी? बापरे. आता पुढचा भूगोलाचा प्रश्न 185.
कशापासून ॲल्युमिनियम मिळवले जाते? याचे उत्तर आहे बॉक्साईट नावाच्या खनिजापासून. अच्छा, बॉक्साईट. आता उद्योगांबद्दल एक प्रश्न आहे. 186. संशोधन हा कोणत्या प्रकारचा व्यवसाय आहे? संशोधन हा चतुर्थक प्रकारचा व्यवसाय आहे. 1 मिनिट. म्हणजे शेती हा प्राथमिक व्यवसाय, कारखाने द्वितीयक आणि सेवा तृतीयक व्यवसाय हे मला आठवतंय. मग हे चतुर्थक काय प्रकार आहे? चतुर्थक व्यवसायात ज्ञानाची निर्मिती केली जाते. जसे की नवीन सॉफ्टवेअर बनवणे किंवा नवीन औषधाचा शोध लावणे हे आजच्या अर्थव्यवस्थेचे सर्वात मोठे शिखर आहे. क्या बात है. आता प्रश्न 187. जगातील सर्वात मोठे धरण कोणते? दिलेल्या पर्यायांपैकी उत्तर आहे हिराकूड धरण. हे महानदीवर आहे आणि जगातील सर्वात लांब मातीचे धरण मानले जाते. आता एक छोटासा वनस्पतीशास्त्राचा प्रश्न. 188. काथ कोणत्या वृक्षापासून बनवितात? पानामध्ये लावला जाणारा काथ हा खैर नावाच्या वृक्षापासून बनतो. आणि आता पर्वतांबद्दल प्रश्न. 189. सातपुडा पर्वतरांगेतील सर्वोच्च शिखर कोणते? मध्य प्रदेशातील धूपगड हे सातपुड्याचे सर्वोच्च शिखर आहे. म्हणजे हिमालयासारखेच? खरं तर सातपुडा हा हिमालयापेक्षा कैक पटींनी जुना पर्वत आहे. तो प्राचीन आहे आणि हजारो वर्षांच्या झिजेमुळे त्याची उंची आता कमी झाली आहे. अच्छा, म्हणजे तो पर्वतांच्या कुटुंबातील आजोबाच म्हणा ना. आता प्रश्न 190. मँग्रोव्ह वनस्पतीचं मूळ स्थान कोणते? भारत. विशेषतः बंगालमधील सुंदरबन हे मँग्रोव्ह म्हणजेच खारफुटीच्या जंगलांसाठी प्रसिद्ध आहे. ही जंगले समुद्राकडून येणारी वादळे शोषून घेतात. निसर्गाचे शॉक ॲब्झॉर्बर्स. आता जगाच्या भूगोलावर जाऊया. प्रश्न 191. ओलांड नदीकाठी वसलेले ऐतिहासिक शहर कोणते? हे इटलीमधील प्रसिद्ध मिलान शहर आहे. आणि प्रश्न 192. जगातील सर्वात मोठे बेट कोणते? ग्रीनलँड हे जगातील सर्वात मोठं बेट आहे. पण नकाशात बघितलं तर ते आफ्रिकेएवढं वाटतं ना? हो ना, पण तो नकाशा बनवण्याच्या पद्धतीचा म्हणजे मर्केटर प्रोजेक्शनचा दोष आहे. प्रत्यक्षात आफ्रिका खंड ग्रीनलँडपेक्षा सुमारे 14 पटींनी मोठा आहे. म्हणजे नकाशा नेहमीच खरं सांगत नाही तर? आता दक्षिण अमेरिकेतील प्रश्न 193. दक्षिण अमेरिकेच्या पश्चिम किनारी भागातील पर्वत कोणता? उत्तर आहे अँडीज पर्वत. ही जगातील सर्वात लांब खंडांतर्गत पर्वतरांग आहे. आता पुन्हा भारताकडे येऊ. प्रश्न 194. क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारताचा जगात कोणता क्रमांक लागतो? भारताचा 7वा क्रमांक लागतो. आणि मगाशी आपण ज्या अंदमान निकोबार बेटांबद्दल बोललो त्याची राजधानी काय आहे? हा आहे प्रश्न 195. त्याची राजधानी पोर्ट ब्लेअर आहे. आता आपण अगदी शेवटच्या टप्प्यात आलो आहोत श्रोतेहो. प्रश्न 196. इंदिरा गांधी कालवा कोणत्या राज्याच्या वायव्य भागात आहे? हा कालवा राजस्थानमध्ये आहे. म्हणजे या एका कालव्याने वाळवंटाचं चित्र कसे बदलून टाकले, हे खरोखर मानवी जिद्दीचं उदाहरण आहे. अगदी बरोबर. वाळवंटात शेती फुलवणे हे भूगोलाला दिलेले थेट आव्हान होते. आता शेवटून दुसरा प्रश्न 197. गुरु शिखर कोणत्या पर्वतातील उंच शिखर आहे? हे अरवली पर्वतातील शिखर आहे. अरवली ही जगातील सर्वात जुन्या घडीच्या पर्वतांपैकी एक रांग आहे. आणि श्रोते हो, या रॅपिड फायर प्रवासाचा शेवटचा प्रश्न 198. कोलेरू हे गोड्या पाण्याचे सरोवर कोणत्या राज्यात आहे? हे महत्वाचं सरोवर आंध्र प्रदेश राज्यात आहे. कृष्णा आणि गोदावरी नद्यांच्या त्रिभुज प्रदेशाच्या दरम्यान हे तयार झाले आहे. क्या बात है. तर श्रोते हो, प्रश्न क्रमांक 159 पासून 198 पर्यंतचा हा प्रवास खरोखरच श्वास रोखून धरणारा होता. आपण कोकणातील फोंड सावंतांच्या बंडापासून सुरुवात केली आणि थेट अवकाश, युरोपचे राजकारण आणि राजस्थानच्या कालव्यापर्यंत येऊन पोहोचलो. हो ना, एका सराव प्रश्नपत्रिकेने आपल्याला संपूर्ण जगाची कशी सफर घडवली हे खरंच थक्क करणारं आहे. अगदी खरंय. आणि श्रोते हो, जाता जाता तुमच्यासाठी एक विचार करायला लावणारा मुद्दा मी सोडून जातो. आपण आज जे पाहिलं त्यावर विचार करा. अँडीज पर्वतासारखी उत्तुंग भौगोलिक रचना असेल किंवा अंदमानसारखी समुद्रातील एकाकी बेटे असतील, एखाद्या देशाचा इतिहास आणि राजकारण कसे घडवतात. नक्कीच. म्हणजे अंदमानची ती भौगोलिक एकाकीपणा होती, म्हणूनच तिथे ब्रिटिशांनी काळ्या पाण्याची शिक्षा देण्यासाठी जेल बांधला. अगदी अचूक. भूगोल हा नेहमीच इतिहासाचा मूक साक्षीदार आणि दिग्दर्शक असतो. आजच जगाचा नकाशा उघडा आणि आपण आज चर्चा केलेल्या ठिकाणांमागील इतिहास शोधण्याचा नक्की प्रयत्न करा. तुम्हाला या सगळ्याकडे पाहण्याची एक नवीन दृष्टी नक्की मिळेल. पुढच्या अशाच एका सखोल चर्चेत आपण पुन्हा नवीन माहितीसह भेटू. तोपर्यंत आज मिळालेल्या माहितीवर विचारमंथन करत रहा, ज्ञान मिळवत रहा
आणि नेहमी उत्सुक रहा. सर्वांची रजा घेतो. नमस्कार.